नानाजी तू गप्पा बस, मध्ये बोल नकोस. आणि हो, आता तू इथंच राहायचं. नाना तरीही मला हे मान्य नाहीये. आणि एक विसरू नका नाना, या घरावरती जितका तुमचा हक्क आहे ना तितकाच पंकजचा आहे आणि माझाही आहे. कारण पंकज तुमचा मुलगा आहे आणि मी तुमची सून आहे. वाटलंच मला. तू 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 म्हणत होतीस ना, कशाला मृत्यूपत्र. बरं झालं आधीच बनवलं ते मी. या घरात अशी नतद्रष्ट सून आणि तिच्या ताटाखालचं मांजर बनून राहणारा मुलगा असेल तर त्याच्या आई वडिलांनी आधीच आपल्या संपत्तीची सोय लावून ठेवायला हवीच. काही हक्क नाही तुमचा, कारण ही मालमत्ता स्वयं अर्जित आहे. कळलं का? कॉन्व्हेंट स्वयं अर्जित, सेल्फ अर्न. तेवढं कळतं मला. मग हेही लक्षात घे की स्वयं अर्जित मालमत्ता ही आपण हव्या त्या व्यक्तीच्या नावावर करू शकतो. त्यावर कोणाचाही हक्क नसतो. या फ्लॅटवर आता जर कुणाचा हक्क असेल तर तो तुझ्या सासूचा आहे. तुझा किंवा तुझ्या नवऱ्याचा नाही. नानाजी राहू द्या ना. नाही नाही राधिका, हे आज ना उद्या होणारच होतं. आज फक्त निमित्त झालं तुझं, बस, बाकी काय नाही. नाही आता तू याच घरात राहायचं. फक्त तुला कोण काय म्हणतं ते. जो तुला इथं राहण्यासाठी नाही म्हणेल त्याला आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर जावं लागेल. नाही नानाजी, मला हे नाही पटून राहील. माझ्यामुळे तुमच्या घरात कशाला उगीच वाद. नाही, मी नाही राहणार इथे. मी जाते बकुळा मावशीकडे. पण राधिका, हे म्हणतात ते खरं आहे. तुला जी लढाई लढायची आहे त्यासाठी तुला इथेच राहणं आवश्यक आहे. नानीजी, पण त्यामुळे कुणाला त्रास होणार असेल तर मला नाही राहायचं बाई. मी निघते. राधिके थांब. तुझ्या स्टेटसचे बो आणि एकंदरीत तुझा नोकरीवर स्टे येणार असं मला वाटतंय. मग तू रस्त्यावर हा ना. आणि हो, शनाया घरी आली आहे हे नागपूरला कळलेलंच नाही. हे जर त्यांना कळेल तर काय होईल. यू नो इट बेटर ऍक्च्युली. अरे आपण काय नॉनसेन्स बोलत बसलोय. आपण कामाचं बोलूया का. हे बघ, हे अग्रवालची जी फाईल आहे ना, जा ना तू. बघ फक्त तू. अरे बाप रे, म्हणजे लवकरच राधिका वहिनी चंडिका माताचं रूप घेणार. त्यांच्या दर्शनासाठी जायला पाहिजे. काय झालं सर? लाफ्टर थेरपी.
का हसतेस? तुम्ही हसताय म्हणून. व्हॉट हॅपन्ड सर? काय झालं सर? डिझास्टर. व्हॉट? ગુરુનાથની જિંદગીમાં રાધિકા નામનું શાંત વાદળ હવે કોપાયમાન થશે. सर मला कळेल असं सांगाल का? अरे तुला कळलं असेलच ना. ती शनाया गेली आहे गुरुच्या घरी राहायला. येस. आणि सर मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. विचारा राधिका मॅम. राधिका मॅमला कळलं तर काय होईल? काय होईल झालं त्यांना कळलंय. आणि आता ते समोर राहणाऱ्या दामले फॅमिलीकडे धरणा धरून बसलंय. शनायाला त्या घरातून काढून टाकणार असं वहिनींनी ठरवलंय. व्हॉट? सॉलिड आहे का राधिका मॅम? हे हळू बोल. गुरुनाथनी ऐकलं ना तर तुला काढून टाकेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असंच पाहिजे त्या शनायाला. तो गुरु आहे ना तो सॉलिड घाबरलाय. मी त्याला काय काय सांगून घाबरवलंय. म्हणजे मी हे मुद्दामच केलं म्हणजे गुरु राधिका वहिनींना थोडा दबून राहील. त्याला असं वाटलंही नसेल की राधिका वहिनी असं काहीतरी वागतील. मग काय? राधिका मॅमनी काय सारखं सफर करत राहायचं का? हे राधिका वहिनींनी जे काही पाऊल उचललंय खूपच बरं झालं. राइट सर. अब उस शनाया का बैंड बजेगा सर. पण ना आपल्याला इथे हे सगळं जेवढं सोपं वाटतं ना तेवढं ऍक्च्युअली नसेल. म्हणजे तिथे राधिका वहिनींच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे बघ ना स्वतःच्या घरात एका परका बाईला स्वतःच्या नवऱ्याबरोबर राहताना बघणं इट्स नॉट इझी. आय नो सर. सर मी तर म्हणते राधिका मॅमनी ना त्या शनायाला घराबाहेर धक्के मारून हाकलून द्यायला पाहिजे. मी एक काम करतो. मी त्यांना भेटून येतो. म्हणजे त्यांना असं वाटायला नको की त्या या लढाईत एकट्या आहेत. येस सर, यू आर राईट. आय एम ऑल्सो विथ यू. मी पण येते तुमच्याबरोबर. त्या शनायाला बाहेर काढायला ना मी पण हेल्प करणार आहे सर. जेनी नको. आपण दोघं एकत्र गेलो होतो भेटायला. हे जर गुरुला कळलं तर तो मला काहीच बोलणार नाही. बट यू विल बी फायर्ड. आणि त्याला हे कळलं की या सगळ्यात तू पण आहेस तर तुझ्या नोकरीवर हे येईल. व्हॉट? हे ते समोर असं राऊंड असतं आणि मागे एक स्टिक सारखं ते स्ट्रेट. राऊंड लॉलीपॉप? लॉलीपॉप नाही ग. ए रघु ते काय असतं ते आपण युद्धात वापरतो. सर ती बंदूक, ते नाही रे. ते आत्ताच्या युद्धात आधीच्या युद्धात. तलवार. नाही नाही ते त्याच्याही आधी भीम आणि हनुमान नाही काय वापरायचे. हे, गदा सर गदा. हा, तुझ्या नोकरीवर गदा येईल. तू काय बघतोय? तुझ्या नोकरीवर गदा येईल. चल तू काळजी करू नकोस. मी तुला सगळं सांगणार तिथे काय झालं. हा डोंट वरी. ओके सर. सर पण राधिका मॅमला सांगा हा. मी त्यांना सपोर्ट करतेय. आपण सगळेच आहोत तुझ्या सपोर्टला. पण तुला एक सांगू. बाईने एकदा ठरवलं ना की तिला तिचा स्वतःचा संसार वाचवायचा आहे तर ती काहीही करू शकते. आणि वहिनींनी ठरवलंय त्या शनायाला त्या घरातून काढायचं आणि तिला चांगलाच धडा शिकवायचा. काय के यारी? यारी बाहेर का उभा आहेस तू? चल ना आपल्या घरात. शने, तू माझा संसार उद्ध्वस्त केलाय पण मी सोडणार नाही.